हॅलो फ्रेंड्स, मी मानसी. तर तुमचं मुमेंट विथ मानसी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवते, की ज्यामध्ये मम्मी काहीतरी पौष्टिक बनवते किचनमध्ये. म्हणजे सध्या दीदी डाएटवर असते. परत असा नाश्ता आहे, की तो लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात. तुम्ही त्यांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. ते आहे हिरव्या मुगाचे आप्पे, बरोबर ना? मोड आलेले नाही, मोड आलेल्या मुगाचे आप्पे. चला आता त्याची रेसिपी काय आहे. आमची परीबाई गेली आहे स्कूलमध्ये, तर तिला स्कूलमधून आल्यानंतर देऊया खायला. बघूया ती खाते का. चला आता त्याची रेसिपी काय आहे तर ती आपण पाहूयात. हे मोड आलेले हिरवे मूग, चवीनुसार हिरव्या मिरच्या, थोडस जिरं, चवीनुसार मीठ, मिक्सरला लावून घेऊया आता. चल लावून घे पटापट. पाववाटी रवा आणि ही कोथिंबीर. तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर सोबत तुम्ही पुदिना सुद्धा टाकू शकता. खरं तर आमच्या बाल्कनी मधला पुदिना आता झालाय पावसामुळे म्हातारा, त्याच्यामुळे आम्ही नाही टाकत आहे, पण तुम्ही टाकू शकता. महत्वाची सूचना, पुदिन्याच्या झाडाला जास्त पाऊस चालत नाही. हो, त्याच्यामुळे मग तो मरून जातो. तर चल आता पुन्हा ग्राइंड करून घे. हे बघा, इथे ही पेस्ट तयार झालेली आहे. सगळं असं काढून घ्यायचंय, व्यवस्थित पुसून घ्यायचंय. घे पुसून. काय पाणी वाणी टाकायचं असेल ते टाकून घे. माच करायचा नाही, माच करायचा नाही. आताची परिस्थिती खूप हालाकीची आहे, त्याच्यामुळे पाऊस पडतो नाही पडतो, वाहून जातंय, जनावरं मरतात, माणसंही मरतात. त्याच्यामुळे अन्न वाया घालवू नये. नाही, माच करायचं नाही. तर हे स्वच्छ करून घेते मी. झालं, गॅस पेटवूया आपण. बरं, सॉरी, गॅस चालू करूया आपण. पेटवूया. इंटरनॅशनल गॅस. ए, इज्जत ठेवली त्याने. नेहमीच इज्जत नाही घालवत गॅस. आणि हे आप्पे पात्र. आता याच्यामध्ये टाकायचं आहे थोडस तेल. एकदम थोडं टाका, जास्त टाकू नका, कारण चिटकू नये ना, म्हणून आपल्याला हे तेल टाकायचंय. आणि तुम्ही हे ब्रशने सुद्धा फिरवू शकता, जे की मम्मी शॉर्टकट मारते. शॉर्टकट असं नाही, कारण भांडी मला घासावी लागतात. ओ हॅलो, सकाळची भांडी मी घासली, चहाची. आणि असं थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकायचंय. अक्क भरून नाही टाकायचं, कारण ते फुगणारच आहे. तसंही फुगेल ना, इज्जत घालवू नको आमची. देखते है, नाही फुगवलं तर हवा भरू आणि फुगायला लावू. तुझं सायकलचं टायर आहे ना ते. आणि आता याच्यावरती ठेवायचंय झाकण. किती मिनिटात होईल आता हे? 2 minutes ओनली. वाव, म्हणजे बघ किती एकदम झटपट होणारा नाश्ता आहे सकाळच्या एकदम धावपळीच्या जीवनामध्ये. तोपर्यंत चटणी बनवते. बर, बनव. चटणी काय मी आता दाखवत बसत नाही, कारण ती बऱ्याच व्हिडिओ मध्ये दाखवलेली आहे तशी. चटणी हवी तर खोबऱ्याची करा, शेंगदाण्याची करा. आम्हाला शेंगदाण्याची आवडते. तुम्हाला जी आवडेल ती करा, कारण आम्ही घाटावरचे. वी आर घाटी. नो घाटी. काय घाटीच होत आपण? आम्ही 96 कुळी मराठा आहोत. हा, असलं तरी ते आपण घाटीच आहोत. घाटी आपल्याला नाही बोलत, मग कोणाला बोलतात? घाटावरच राहतो ना आपण. नाही, तेच बोलतात. ओ, असं बोलायचं असतं. आम्ही घाटी आहोत. मी शिवाजीराजे भोसले मध्ये बोलतो ना. हो, मग शिवरायांच्या जन्मभूमीतले आहोत. मग घाटीच होत आपण. कडा सुटतात. अच्छा, तरी मग हो, पलटायचं कस? तरी पण होऊ दे.
एकदम थोडं थोडं तेल टाका. टाकू का? एकदम थोडस. जे डाएट वाले आहेत त्यांनी नाही टाकलं तरी चालेल, पण चालेल. हा पण मला आपलं पाहिजे. आप्पे पात्र व्यवस्थित पाहिजे. बस. हा, हे जरा एकदमच जुनं झालेलं आहे म्हणून टाकावं लागतं. आप्पे नाही बनवले तरी चालेल, डोसा बनवा. हा, ज्यांना एकदमच ऑइल कमी पाहिजे ना त्यांनी डोसा बनवा, त्याचा खूप मस्त लागेल. छोटा छोटा. आणि मी सांगते ना त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आलं आणि लसूण पण टाका, त्याचा फ्लेवर खरंच छान येणार आहे. तर मातोश्री, इकडे तू काय केलंयस? काय नाही, सोनीच्या आप्पे पात्रावर टाकून बघितलं, आता माझ्या आप्पे पात्रावर टाकते. नाही जमलं. दीदीच्या आप्पे पात्रामध्ये मी सांगते काय झालंय, ते खालून पूर्णपणे चिपकलंय कारण ते आप्पे पात्र व्यवस्थित नाहीये. काय केलं त्यांनी काय मला माहिती नाही, पण ही दुसरी वेळ आहे ते आप्पे पात्र वापरलं तर सक्सेस होत नाही. आता मम्मीने तिचं जुनवालं आप्पे पात्र काढले आणि त्याच्यामध्ये आता करून बघ. दीदीच वापरत होती खरं तर ते आप्पे पात्र. हो, तीच वापरत होती, कलाकार तीच आहे. तिच्या कलाकार्या म्हणजे खूप खूप आहेत. जाऊ दे, आता मी बोलत नाही, नाही तर मला रात्री शिव्या पडतील. तेव्हा किती ताकद लावावी लागते. 1 मिनिट दाखवते. हे बघा, खालून जळालं पण होत नाही व्यवस्थित. पण हे मी खाणार वाया घालवायचं नाही. आप्पे नाही झाले तर डोसे करून खाऊ, मन आहे तर काय. त्यात काय मोठं. पण या आपल्या याच्यात तर व्हायला पाहिजे. बघूया आता. बघूया. हा काय दिवा लावतोय, मी जास्त घालत नाही. तरी मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलली, इज्जत घालू नको आमची. हो, चालेल. सगळ्याच गोष्टीला करायला काय आपण सुगरण नाही आहोत, शिकत. बॉम्ब पेक्षा हो ना, चिटकलेलं बरं. मागच्या व्हिडिओ मध्ये तर सॉलिडच बॉम्ब झाले होते. ते असे ढाप 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 उडाले होते एकदम. परत इच्छा नाही राहिली ते बॉम्ब बनवायची. पूर्ण भिंतीची हालत खराब झाली होती. हे काय अजून पण तसंच दिसतंय. त्याला आता कलरिंग केल्याशिवाय काही होणार नाहीये. आणि इकडे आपले आप्पे बनतायत. तर हे बघा, ह्याच्यामध्ये पण चिपकलेले आहेत. सो शेवटी मम्मी आता करते त्याचा डोसा. का बरे चिपकले असतील, कोणी याचं रिझन सांगा कमेंट मध्ये. हो, की असे का चिपकतायत ते, कारण निघतच नाहीये ते, एकदम चिपकलेत ते. त्यांना आप्पे पात्र खूप आवडलं म्हणून ते चिपकले. हो का, हे त्याचं रिझन. तर मम्मी आता इथे टाकते डोसा. एकदम छोटूसा टाकलाय तिने. हो, घाबरते. अरे अरे, फाडू नको, थांब, अति स्प्रेड नको करूस तू. बोल, काय बोलू होते आता. काय बोलू, डोसा जर नाही झाला, सक्सेस नाही झालं, हार मानायची नाही. याच्यात सरळ पीठ टाकील, मस्तपैकी मळून घेईल आणि भाकरी टाकील, पण मूग पोटात घालेल. हा महत्वाचा मुद्दा आहे. हे ना, पुराण्या काळातल्या बायका काहीही करू शकतात. असं काही नाही, नवीन पिढीकडनंच आम्ही शिकतोय. तेही आहे म्हणा. हे शेअर टाका, ते टाका, त्याच्यामध्ये ते काही टाका. पण टाकायचं आणि काहीतरी बनवायचं. पावभाजीची भाजी शिल्लक राहिल्यानंतर त्यात पीठ टाकून मग त्याचा पावभाजी पराठा पराठा होतो. तसं मुगाचा पराठा होईल. अजून काय, कधीतरी ना पावभाजीची पुरी पण करून बघूया. आता हे मला सुचलं. काही हरकत नाही, कारण पराठा होतो तर पुरी होणार पुरी नाही होणार. त्याच्यावर. तेच तर, करून बघूया आपण, होते का त्याची. हे बघ, हे पण मला वाटत नाही होईल म्हणून. आणि नाही जाऊ दे. झालं ना तर मी बंद करून टाकेल, कारण मला खूप काम आहेत. तर चला, एवढ्या ह्याच्यामध्ये मम्मीची कुठली तरी फसलेली रेसिपी तुम्ही बघाल. हा, ते पण महत्वाचं आहे. कधीतरी ओरिजिनल तर पाहिजे ना. मग सगळंच आपलं कसं काय बरं झालं झालं प्रश्न झालं आहे का? असं नको. बघा, मम्मीने इथे डोसा पलटवलाय याचा अर्थ डोसा सक्सेसफुल होतोय. चल आता पटकन झटपट चटणी बनव. हा बघा, इथे डोसा तयार झालाय, पण तो काय बाहेर येईना. वा, झालं. आता दुसरा टाक. ह्याचं पाणी का बरं शिंपडायचं? थोडं थंड व्हायचं.
आता मम्मीला कॉन्फिडन्स आला, आता ती पटापट टाकलं तिने बरोबर. हो, पहिलं थोडं घाबरट घाबरट टाकलं होतं. हम्म. आता चल झालं सक्सेसफुल. काय बोलत होतीस आता तू? अरे रे 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 रे, काय आलं? गळालं. तसंही तुझा मिक्सर जुना झालाय तो. ए गप्प बस. माझा मिक्सर जुना नाही, तू जुनी झालीये. मी जुनी होऊ दे, तुझा मिक्सर पण जुना आहे. नाही म्हटलं हे पातळ काढायचं असेल ना असा हम्म, कुरकुरीत, हम्म. तर ह्याच्यात रवा टाका अजून आणि मग तो कुरकुरीत होईल. पण माझ्यासारख्याला कुरकुरीत नकोय, कारण मला चावता येत नाही. अच्छा. हा मोठा आमच्यासाठी कुरकुरीत केलं तरी आम्हाला चालणार आहेत. आमचे 32 ना, 32 दात आहेत. नाहीये, आहेत. मोजून बघ. अरे आहेत तर. वाटेल ती पैन धरेल मी. कशावरून? तू काय बघायला आली होती? कारण अक्कलदाडा आल्यात का? हा, अक्कलदाडा आल्यात का? हो, अक्कलदाडा आल्या? कधी आल्या? लहानपणी अगं बघतील पब्लिक तर हसल तुला. बघायला आलीस का तू? हा, सगळे खाऊ नको, 2 पप्पांना दे, 2 तू खा, आणि परी आणि मी आमच्यासाठी एक एक बस झाला. हे असे वाटे चालतात घरामध्ये. मग आमचं पोट छोटं आहे, आम्हाला एक एक बस. एवढंच खायचं, एवढंच. तर हे बघा, आपले हे मोड आलेल्या मुगाचे आप्पे म्हणणार होती, पण हे डोसे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, मुमेंट विथ मानसी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थांब 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 थांब. आप्पे बोलणार होती पण डोसे बोलते. आप्पे कुठे गेले? हिच्या पोटात. पोटात. म्हणजे मी काय केलं माहितीये का, त्याच्यातले असे मस्त खरडून 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 काढले आणि मी ते खरपूस. खरपूस झालेले खरडून खरडून काढले, चिटकलेले होते ते, आणि मस्त खाल्ले, गेले पोटात माझ्या. आणि आता डोस्यावरती ताव मारते. तर मी खाते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जर आवडली असेल तर शेअर करा. तर आपण भेटूया अशाच नवीन रेसिपी किंवा व्लॉग सहित पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.